महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आताची मोठी ब्रेकिंग न्यूज. लाखांदूर हदरलं. 17 वर्षीय मुलीचा विषप्राशनानंतर मृत्यू. पोलीस चौकशीवर गंभीर आरोप. चोरीच्या आरोपानंतर अल्पवयीन मुलीने उचललं टोकाचं पाऊल. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ग्राम चिचोली येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीनं विषप्राशन केल्यानं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील एका किराणा व्यावसायिकानं 25,000 रुपयांच्या चोरीचा आरोप करत तक्रार लाखांदूर पोलीस ठाणे येथे दिली होती. यानंतर संबंधित मुलीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं. चौकशी दरम्यान तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आल्याचं आणि मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. चौकशीनंतर तिला घरी पाठवण्यात आलं. मात्र काही वेळातच तिने विषप्राशन केल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर गावात संताप व्यक्त केला जात असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येते. सध्या आपण लाखांदूर तालुक्यातील ग्राम चिचोली येथे आहोत आणि चिचोली येथे 2 दिवसा अगोदर एका युवतीने आत्महत्या केली होती. आत्महत्येचं कारण हाच होता की एका गावातील दुकानदाराने तिच्यावर चोरीचा खोटा आरोप लावला होती आणि त्या खोटा आरोपातून पोलिसांनी तिला उचलून नेले होते आणि तिला बेदम मारहाण केले होते आणि त्या मारहाणातून तिला ते वेदना सहन न झाल्याने त्या मुलीने ती आत्महत्या केली होती. ह्या मागचा नेमका काय आहे आणि त्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे ह्या संदर्भात आपण चिचोली येथील नागरिकांकडून जाणून घेऊन आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. काय प्रकरण काय घडलं त्या दिवशी? प्रकरण असं घडलं की एका दुकानदाराची चोरी झाली होती. तिच्यावर ॲक्सेप्ट करून त्यांनी तिची कंप्लेंट केला. तर त्यांनी तिला पोलीसवाल्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तिला खूप असं मारहाण केलं वाटते. तिच्या वडिलांनी सांगितलं. आम्ही खूप लांब राहतो त्यांच्या घरापासून, पण असं सांगितलं की तिला खूप मारहाण केला. ती घरी आली. मारहाणीमुळे अजून तिला पूर्ण चौकशीचं पत्र दिलं दुसऱ्या दिवशी. तर तिला असं वाटलं की मला आजच एवढं मारहाण केला तर उद्याला मला अजून नेऊन मला काय करतात आणि काय नाही, म्हणून त्या धाकामुळे ती मुलगी घाबरली आणि ती धानावर मारायची औषधी होती ती स्वतः ओतून घेतलं त्या मुलींनी. तिच्या मृत्यूला कोण जबाबदार असेल? तिच्या मृत्यूला मला असं वाटते की पोलीस स्टेशन पण असू शकते आणि तिची कंप्लेंट करणारे पण असू शकतात. तर आम्हाला असं वाटते की जे काही दोषी असतील तिला मरण्याचं कारण तिला काय समजत होतं तिच्या तोंडून आम्हाला काही समजलं नाही, पण तिच्या विरोधात जे कोणी असतील त्यांना कळक अशी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे असं आमचं मत आहे. काय कारवाई अपेक्षित आहे तुम्हाला? काय कारवाई केल्या पाहिजे विभागाने? नाही मिळालं नाही मिळालं पाहिजे. त्या मुलीला थोडंसं न्याय मिळाला पाहिजे. चौकशी केली पाहिजे त्या दुकानदाराची पण. शासनाने कोणती कारवाई केल्या पाहिजे? ते पोलीस विलंबित झाले पाहिजेत आणि हा दुकानदार आहे नाही का त्याच्या पण हे झाला पाहिजे. आजीबाई नाव सांगा. सुमित्रा आडनाव? जांभूळकर. कुठे राहता? चिचुलीले. काय घटना कशी घडली त्या दिवशी? घटना घडली बाबा, हे माझ्या नातनीले ते ती नेला चोरीचा आरोप केल्यानं. कुठे नेला? लाखांदूरले पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस स्टेशनमध्ये. बर. आणि माझ्या नातनीले मारमोंदाड केला बाबा कोणी? पोलिसांनी? पोलिसांनी. फुटून गेली ती बाबा. बर. मग घरी आली. किती वाजता आली? घरी आली 5 वाजता सायंकाळी. बापानं आणलं तिले. बाजार गिरा सोडलं, बापाला अंगभाल पाणी दिलं. आता तिले का वाटला का नाही, मी जीवन काय ठेवू आता अशी म्हणलं ना. आपली दवाई आम्ही येथे बसलो न स्वतून बा. आता दवाई तिने पेलं सायंकाळीच दवाई पेलं तर मग उलट्या केलं. बर. तर मग आणखी आम्ही धावलून उलट्या केलं तर हे दवाई पेलं. याचा जबाबदार कोण असतील? पोलीस. अच्छा, त्यांनी मारहाण केली होती? हो. तरीही त्यांच्या माझ्या मुलीच्या वडिलांचा रोष आहे की माझ्या मुलीवरती पोलिसांनी अत्याचार केला आहे, अन्याय केला आहे, म्हणून त्यांनी लेखी तक्रार माननीय SP सरांकडे दिलेली आहे आणि सदरची तक्रार पुनश्च चौकशी करण्याकरता आमच्याकडे देण्यात आली आहे आणि आम्ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून सर्वांना सादर करणार आहोत. आता आपण बघितले चिचोलीवासियांच्या समस्या आणि पोलीस विभागाचा जो तीव्र रोष होता तुम्ही ऐकून घेतला की ह्या मृत्यूला
पोलीस प्रशासनच जबाबदार आहे आणि संबंधित दुकानदार यांच्यावर कारवाई करून पोलीस विभागावर मनुष्यवधनाचा गुन्हा दाखल करून त्या संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी स्थानिक महिलांनी केली आहे. न्यूज 15 मराठीसाठी सुधीर शिवणकर, लाखांदूर, भंडारा.